व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोली नगरपालिकेच्या साठवण टाकीचं दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू। महिन्याभरात पाणी पुरवठा सुरळीत होईल, पाणी जपून वापरा। मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांचे नागरिकांना आवाहन। खोपोली नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या 40 लाख लिटरची साठवण टाकी गेली 7 ते 8 वर्षापासून लिकेज होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होतं। चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून साठवण टाकीच्या दुरुस्तीचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। महिन्याभरात पाणी पुरवठा सुरळीत होईल म्हणून एक वेळ मुबलक पाणी पुरवठा केला जात आहे। फिल्टर केलेलं पाणी जपून वापरा असं आवाहन मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी नागरिकांना केलं आहे। खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्यानं पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेनं काजूवाडी येथील रवींद्रनाथ टागोर जलशुद्धी केंद्रात लाखो लिटरच्या टाक्या उभारून खोपोली शहरातील शेवटच्या टोकापर्यंत 2 वेळा पाणी पुरवठा करत आहे। मागील 15 दिवसापासून एक वेळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे सूर निघत होता। नगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या 40 लाख लिटरची साठवण टाकी गेली 7 ते 8 वर्षापासून लिकेज होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे साठवण टाकीत साठवलेला गाळ वाळू काढून सिमेंट वापरून लिकेज काढणे, त्यानंतर चांगल्या दर्जाचे रंगकाम करण्याचं काम सुरू आहे। म्हणूनच शहरात एक वेळ पाणी पुरवठा केला जातोय। टाकीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत होईल। तोपर्यंत एक वेळ सोडत असलेलं फिल्टर केलेलं पाणी जपून वापरा असं आवाहन मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी केलंय। शहराची 40 लाख लिटर पाण्याची टाकी जी आहे ती सुमारे 7 एक वर्षापासून लिकेज होतं। त्याच्यामध्ये त्या लिकेजचं काम करायला आपण हाती घेतलेलं आहे। त्याच्यात आपण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून ती पुन्हा लिकेज होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज आपलं तिथे सुरू आहे। या सर्व कामाला सुमारे 1 महिना लागू शकतो। त्या दरम्यान आपला जो काही पाणी पुरवठा आहे तो मुबलक प्रमाणात आपण सर्व शहरवासियांसाठी सुरू ठेवलेला आहे। आणि जसं आपलं पाण्याच्या टाकीचं काम जसं पूर्ण होईल तशी पूर्ववत सेवा जी आहे पाणी पुरवठ्याची ती होईल। तरी नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की पाणी हे जपून वापरा, काळजीपूर्वक वापरा। आपल्याला पाणी फिल्टर केलेलं असतं, त्याच्यासाठी आपला खूप खर्च येतो।